गेले 2 ते 3 दिवस झालं सातारा सोनगाव कचरा डेपोला आग लागलेली आहे. या आग लागलेल्या संदर्भात दिनांक 26/6/2026 ज्या विशेष सभा झाली होती आपली सर्वसाधारण सभा, त्या सभेमध्येच मी सांगितलं होतं की त्या सेग्रिगेशनचे आज जर बघितलं तर त्यावेळेस बघितलं तर ढीग होते, तर त्या ढिगांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी मक्तेदाराची होती. परंतु ते ढीग त्या ठिकाणी आहे, त्याचं सग्रिगेशन 3 शिफ्ट मध्ये करावं असं मी त्या दिवशी त्या ठिकाणी बोललो होतो. त्याच्या नंतर आज 10 दिवस झाले की त्याच डेपोला आग लागली. म्हणजे त्यावेळेस जर माझ्या प्रश्नाचा जर विचार केला असता तर आज आग लागण्याचा प्रकार आपल्याला घडला नसता, असं माझं वैयक्तिक मत आहे. परंतु गेले हे 4 वर्ष प्रशासनाच्या काळात त्याला दिलेलं टेंडर आहे. जो कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्या इंदूरचा ठेकेदार मक्तेदार आहे, त्या मक्तेदारानं त्या ठिकाणी केलेलं काम हे कामच केलेलं नाही असे आमची प्रामाणिक म्हणणं आहे. कारण जर 50 टन जर कचरा येत असेल, त्याला जर वर्क ऑर्डर मध्ये दिला असेल तर 50 टन कचऱ्याचं विल्हेवाट लावण्याचं काम, त्याचं सेग्रिगेशन करण्याचं, कंपोस्ट करण्याचं काम त्याचं आहे. परंतु त्यानं त्या पद्धतीने कुठेही केले नाही. त्याचे आज या ठिकाणी ढिगच्या ढिग आपल्याला त्या ठिकाणी डोंगर उभे राहिलेले. जर त्याच्या बिल त्याला जर बघितलं आम्ही तर वर्क ऑर्डर मध्ये बघितलं तर ही वर्क ऑर्डर पण चुकीच्या पद्धतीची आहे. ही मराठीत असणं गरजेचं असताना पूर्ण इंग्लिश मध्ये वर्क ऑर्डर आहे आणि ती वर्क ऑर्डरचं सोडाच, परंतु त्याचं वर्क ऑर्डर मध्ये 5,75,000 रुपयाचं बँक आहे. तर आज त्याचं बिल 12 लाख रुपये निघते. म्हणजे सातारकरांनी 350 रुपये जर आपला आरोग्य कर भरायचा, त्यांच्या पैशानं त्याला जर आपण हे करत असलं तर तो 6 लाखाचं 12 लाख रुपये जर आज काढत असेल तर तो जास्त काम करतोय. मग जास्त काम करत असताना त्यानं ते ढीग कसे राहिले हा माझा प्रश्न आहे. तर झालेल्या नुकसानीला पूर्णपणे जबाबदार हा कॉन्ट्रॅक्टर आहे, तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा मला प्रदूषण नियंत्रण मंडळाला किंवा एनजीटी याच्याकडे मला ही दाद मागावी लागेल असं माझं प्रामाणिक मत आहे. हे झालेल्या नागरिकांचा नुकसान आहे तरी, आणि तिथल्या नागरिकांचे जर बघितलं तर आज धूळ श्वास बाकीच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातनं धोकादायक झालेला आहे. आणि ह्या सर्व लागलेल्या आगीला ह्या संपूर्ण कंत्राटदार जबाबदार आहे. गेले 4 वर्ष त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. त्यामुळं त्याच्याकडून ही वसुली करून सातारकरांना न्याय द्यावा एवढी माझी प्रामाणिक इच्छा आहे. कोण अधिकारी त्यावेळेसचे जे कोणी त्यांना जे बिल तयार केलं असेल, हे केलेलं बिल हे चुकीचं आहे. त्यामुळे जे कोण संबंधित त्याच्यावर ज्यांच्यावर असेल त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल आणि या ठेका निलंबित करून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने 100 माणसं रोज जर सोडली असती तर कचरा विघटन झाला असता, इकडे तिकडे सगळं सग्रिगेशन झालं असतं. आपल्या इथं कोंबड्या आपल्या दाराचं बघतो आपण, एखादा ढीग असला तर 2 मिनिटात कोंबड्या आपल्याला साफ करतात. मग हे जर बघितलं तर एवढे मोठे डोंगर लागण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळं गेले 5 वर्ष हा नुसतं पैसे लादण्याचं काम या कॉन्ट्रॅक्टरने केलंय असं माझं प्रामाणिक मत आहे.